कामावरून आणि आलो आहे आता कुणालला भेटायला. कुणालला आपण कुलाब्यावरून कालवणासाठी काहीतरी स्पेशल मावरं सांगितलं आणायला. तर बघूया कुणालने आपल्यासाठी काय आणलं आहे ते. कुणाल आल्यानंतर आपण दाखवणार होतो व्हिडिओमध्ये. कारण बऱ्याच दिवसांनी आपली व्हिडिओ आली नव्हती. मी भावेश पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आला आहे कुणाल आणि बऱ्याच वर्षांनी कुणाल भेटल्या मला. आणि कुणालने आपल्यासाठी स्पेशल मच्छी आणली कुलाब्यावरून. आणि आली ती बोटीची आठवण त्यावेळची. आम्ही भरपूर मच्छी खायचो आणि आता कुणालने आपल्यासाठी आणली. कुणाल थँक्यू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मावरा कुणालने दिलेला आहे. तर बघूया काय काय आहे आणि पिशवीमध्ये बघूया काय आहे ते. अरे वा, एक नंबर. पिशवीमध्ये मित्रांनो आहे ते शेवण लॉबस्टर. बऱ्याच वर्षांनी पण लॉबस्टर खाणार आहोत. कोणाला शेवंडीचा व्यापारी आहे, म्हणजे शेवंड घेतो तो. त्यांच्या वडिलांचा बिझनेस आहे, तो चालवत येतो. त्यानंतर ऐश्वर मामा चालवत होता. नंतर कुणाल मोठा झाला, कुणाल चालवायला लागला आणि आम्ही आमची बोट घेऊन जायचो. भरपूर काय शेवंड असायचे. आता बघूया. आता गावापासून दूर आहोत, शहरात हे शेवंड भेटत नाही. बघा मस्त साईज आहे, बर्फामध्ये ठेवलेले. आपल्यासाठी खास मागवले. त्याला सांगितलं आपल्याला खायचे आहेत शेवंडी, रेसिपीसाठी खास बनवायची आहे. मित्रांनो आजची रेसिपी आपली लय भारी होणार आहे आणि भेट आपली लय भारी आहे. आम्ही बोटीवर जायचो तेव्हा भरपूर भेटायचे आणि भरपूर आणायचो. तेव्हा मी मुंबईला बोटीवरून अन्न भरपूर द्यायचे. अजून एक आहे, एक मस्त पीस दिलेत. दिवसांनी आपण रेसिपी टाकली नव्हती कारण मच्छी पण नव्हती व्यवस्थित, महाग होती मार्केटमध्ये. आणि हे आपल्याला कुणालने भेट दिलेली आहे कुलाब्यावरून. त्याचा बिझनेस आहे शेवंडीचा. तर ह्याला शेवंड्यांना आता आपण हे करून घेणार आहोत, कापून घेणार आहोत. आणि कापण्यासाठी ना हे कसे कापायचे, कटिंग करायचे ते तुम्हाला, क्लीन करायचे ते सोप्या पद्धतीने दाखवतो. आणि याचं कालवण खायला एकदम लय भारी वाटते. मटणागतीच होते, एकदम मटणापेक्षा भारी. आणि महाग असतात लॉबस्टर. चला तर आपण कटिंग करायला घेऊया. ही रेसिपी आपली लय भारी होणार. त्या रेसिपीच्या आधी आपण या शेवड्यांना काटे असतात, ते शेवड्यांना मस्तपैकी कापून घेणार आहोत. याची पाकापेक्षा तोडायची आहे ती कसे कटिंग करून घेतात ते तुम्हाला दाखवत आहोत. आणि आजची रेसिपी आपली खास आहे, ती आपण बनवायचा प्रयत्न तुम्हाला करूनशी दाखवणार आहोत. पहिल्यांदाने आपण यांना कापून घेणार आहोत. कापण्याची पद्धत कोणाला अडचण काय नक्की कसं काय करायचं, तर सोप्या पद्धतीने सिंपल तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहोत. हे देखा, हे अशी शेवंड असते खायला पण टेस्टी. आउट ऑफ कंट्रीला हे भरपूर जाते, महाग असतात. हे कोलंबीपेक्षा एकदम टेस्टी असते आणि मार्केटमध्ये महाग असतात, भरपूर महाग असतात. हे ह्याच्यामध्ये पण साईज असतात, मोठी छोटी. हे छोट्या साईजची आहे, ह्याच्यापेक्षा मोठी असतात. 2000 रुपये, 1800, 1500, 1200, 600, 700 असे किलो असतात. तर बघा मित्रांनो, हे आहे ना, हे आपण आता कसे कटिंग करायचे दाखवतो. आणि करू पहिल्यांदा ना, हे बाजूचे नांगे आहेत ना पिसा, ते तोडायचे असे. माझा फटको जोरा. आणि जवळ नाही भेटत, खरपाला भेटतात किंवा चिखलाला भेटतात. आणि महाग पण असतात, मार्केटला कमी असतात. यांना व्यापारीच घेऊन जातात, मार्केटला पण कमी येतात. जे कोल्हे असतात त्यांच्याकडे पण विकायला कमी असतात, सेपरेट आउट ऑफ कंट्रीला जातात, त्यामुळे व्यापारीच घेऊन जाते. बघा असे कटिंग करून घ्यायचे, सिंपलनी साधी. हे जे असतं काटा असते त्याचा लय जिवंत असल्या मारते, असं फाडते हात. बघा बाव, बघा ह्याचा बाव देखा कसलं आहे एकदम. हे असे आपण कापून घेतली. त्या पद्धतीने हे सगळे आपण आता कापणार आहोत.
हे का अशा पद्धतीने शेवटे कापून घेतले. ही त्याची ही आहे पिसातील हे देखा. आणि याला आपण आता साध्या पद्धतीने असे धुवून घेणार आहोत. यात घाण नसते काय याच्यामध्ये, अशी कोलंबी सारखी तसं हे वगैरे नसते असं. तर याला मस्तपैकी बघा धुवून घेतलेत. कसे वाटतात एकदम कापून घेतले ते बघा. ताजे आहेत आणि एकदम ताजे. आणि शेवट्याचं कांजी बोलल्यावर खाण्यासाठी लय मटणापेक्षा भारी. आणि याच्यात आपण काय काय घेणार ते पण दाखवतो. त्या मित्रांनो अशा प्रकारे आपण जर मार्केटमधून आणले तर अशा प्रकारे कटिंग करू शकता, कापून घेऊ शकता. आणि आता दाखवूया टाईम न करता आपल्या पुढच्या रेसिपीला. ह्याचा बनवणार आहोत आपण कालवण. हे शेवंडे कापून घेतले ना आपण. आणि हे आंबोळ्यांचं सीझन आंबो घेतलोय आपण. आंबो कापून घेणार आहोत. आणि हे घेतलं आहे आपण कांदे, दालचिनी वगैरे, लवंग, तेजपत्ता, लसूण, हे वाटलेलं खोबरं वाटून ठेवलेलं आपण, हे शेवण आणि ही बटाटी. आता याच्यामध्ये आपण आंबा कापणार आहोत. आंब्याची टेस्टच वेगळी असते. आंबा टाकला तर अजून टेस्टी लागेल. आंबा पण काही भारी आहे. यो आपण आंबो कापून घेतलोय बघा. आंबा कापला इथं यांगे ठेवलं यो. आणि आंबो लय भारी लागते एकदम. और आंबो घेतलोय मसालो. आणि हे आपला साहित्य आहे. आता करूया आपण रेसिपीला स्टार्ट टाईम न करता. टाकतोय कढईमध्ये तेल तापलाय. आणि तापल्यानंतर टाकतोय हे खडे मसाले. 3-4 लवंग घेतले, 4-5 खडे मसाले, तेजपत्ता टाकले. तर लसूण टाकूया. तो टाकलं लसूण. लसूणला थोडा हलवूया, जरा फोडणी घेऊ. लसूण झायलो. आता टाकूया कांदो. कांद्याला पुन्हा थोडा ब्राऊन करूया. गॅस केलं थोडा फास्ट. कांद्याला शिजू दे मस्तपैकी घुमट वास आली. तर मित्रांनो अशा प्रकारे कांदा थोडा शिजलाय, ब्राऊन झालाय. आणि कांदा ब्राऊन झाल्यावर तेलावरती शेवंडे टाकायचे. ते शेवंडे तेलावरती शिजले ना तर अजून व्यवस्थित लागतात. हे बघा हे शेवंडे मस्तपैकी मित्रांनो कांदा टाकला आणि कांद्यावरती टाकले शेवंडे. कांद्यावरती टाकलं ना एक मॅजिक होते. म्हणजे शेवंडे बघा, शेवंड्याचा ओरिजिनल जो कलर ना तो मॅजिक होते. तेलावरती टाकल्यावर ऑरेंज कलर होते शेवंड्याचा. थोड्या उशिराने ऑरेंज कलर होईल. आणि वास पण कांद्यावरती टाकल्यानंतर शेवंड्याची लय भारी आली एकदम. बघा थोडा होत चालला आता. तर बघा हा ऑरेंज कलर झाला आहे ब्राऊनचा. बघा लाल झाले. थोडा शिजवून द्यायचे, शिजवायचं तेलावरती. हे आपले प्रॉपर शिजलेत मस्तपैकी तेलावरती. वास सुटला. आणि हे बटाटे टाकतो. बटाटे टाकल्यावर अजून खायला टेस्ट वाटतो. बटाटे पण जाऊ दे. आता टाकणार तो आपला मसाला. हे तेलावर मस्त ऑरेंज झाले. बटाटे टाकले, शेवंडे टाकले. आणि आता हे टाकतो आपण हळद. थोडीशी हळद थोडीशी हलवून घेऊया. ओके. आणि यो आपलो आगरी कोडी मसालो. हे देखा किती चम्मच टाकू बोल. 1 चम्मच. जरा झणझणीतच बनवायचं आहे. 2 आणि 1 थोडासा. मसाल्याला थोडा हलवायचा. मसाला थोडा शिजून द्यायचा. वास आली मसाल्याची. बघा मसाला प्रॉपर लागते त्याला. आता हे वाटलेला आपला काला खोबरा बघा, बनवून ठेवलेला काला खोबरा. त्याला पण थोडा मिक्स करायचा.
जुमाट सुटली. माझ्या हातची आजची रेसिपी आहे. होऊन जाऊन दे बोलो. आपण करायची आज. बायकोला आराम द्यायचो. बायकोला आराम द्यायचो. कर्म करते जाम. तरी का कसला जायला फक्त टेस्ट बघा कसली असणार आहे. बायको बोलत होती मी बनवतो. नाही मी बनवतोय. तू खाऊन दे का आज. बायको आज खाऊन दे कसं लागते ते. आता हे राहिलाय प्रॉपर शिजलाय थोडा. आणि आता हे आपण टाकतोय पाणी. पाणी टाकून एकदम मिक्स करायचं त्याला. बघा अजून एकदा पाणी टाकतोय. थोडा शिजते म्हणून जास्त पाणी टाकायचं आपण. हे वाटीतला राहिलेला खोबरं थोडासा ते पण मिक्स हे करूया. बघा हां हे आपण आता झायला कांजी चरीला आहे. कांजी चढवला आहे. आम्ही चरीला बोलतो. कांजी चरीला आहे. आणि रे का जरा जास्तीच पाणी ठेवलं आहे म्हणजे शिजायला टाईम लागते. बटाटा टाकून आहे त्याच्यामध्ये शिजायला टाईम लागते. आणि हे मीठ आपण घेतलं आहे. मीठ टाकला. मीठ थोडा कमीच घ्यायचा. हे अशा प्रकारे मस्तपैकी आपला कालवण शिजलाय. आणि याच्यात आपण टाकणार आहोत आता आंबे. हे बघा हा मोठा बाटा आंब्याचा. आंबे टाकणार आहोत. आंब्याची चव लय भारी आहे. त्याला मिक्स एकदम बुडवून टाकणार आहोत आंबे. बघा किती पाणी टाकलेला. हे शिजला पूर्ण. शिजायला बटाटा आणि शेवण शिजायला टाईम लागते. त्यामुळे रस्सा आटून जातो. बघा मस्तपैकी खमखमीत वास येते. आणि हा आंबा मिक्स केला आहे. अजून कालवणामध्ये आंबा टाकला चवच वेगळी. जबरदस्त वाटते एकदम. झालेलं आहे. थोड्या उतरणं आपण शिजणार आहे. बघा कसं उकळलं आहे. तर मित्रांनो फायनली बघा कालवणाला कसला कलर आला. आणि जबरदस्त आजची ही आपली शेवंड्याची कालवण शेवंड्याचा कांजी रेसिपी तयार आहे. ही बघा कसला कलर आला आहे. आणि प्रॉपर असे शिजलेत शेवंडी. हे बघा भाव बघा असा वाफा निघतात. भाजते. भाकरी भाजण्याची पद्धत लय भारी आहे. आणि जबरदस्त भाकरी बनते मोठीचे मोठी. बघा अशी भाकरी एकदम प्रॉपर ठिकऱ्या बरोबर झालेली आहे. आणि वरती लावला तो पाणी. म्हणजे गरम पाण्यात घेतात ती वेगळी आणि ही वेगळी नाही भाकरी. ही कसली सुक्या पिठावरची. हां थापटलेली सुक्या पिठावरची भाकरी. किती मोठी भाकरी आहे बघा. तव्याच्या बरोबर आहे एकदम. आणि आपला कांजी ही बघा कशी भाकरीला आली. फुगाला एकदम प्रॉपर भाकरी झालेली आहे. बघा एक नंबर बायको भाकरी भाजते. आणि इथं आपलं झालेलं आहे. हे तयार आहेत आपले. तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपली शेवंड्याचा लॉबस्टरचा कालवण झालेला आहे. कांजी झालेला आहे. आणि त्यात टाकलं आहे ते बटाटा आणि आंबा. मित्रांनो आपली शेवंड्याचं कालवण तयार आहे. आणि ताट भरलेलं आहे. ताटामध्ये कालवण एका वाटीमध्ये भाकरी भात आणि कांदा. तर आपण ही पण टेस्ट करून बघणार आहोत. हे टेस्ट करून बघणार आहोत आजचं लॉबस्टरचं कालवण. आपल्या घरगुती साध्या पद्धतीने कोळी पद्धतीने आगरी कोळी पद्धतीने बनवलेलं आहे. तर घरचा मसाला वापरला आहे. एकच मसाला फक्त. कालवण कांदा आणि भात. आता आपण कालवणाचा पण म्हणजे कांद्याची पण टेस्ट देखणार आहोत. पहिले रस्सा आणि बटाटा बघणार. तर बटाटा कालवणात लय भारी लागते शेवणच्या. लय भारी एकदम. शेवण खायच्या अगोदरच ना असं वाटते ना रस्सा पिवा आहे थोडं भारी. तर आपण शेवण पण टेस्ट करणार आहोत. शेवण आता काढा लागेल 2 हाताने. हे बघा तर आपण एक नंबर मित्रांनो. विचार करा कसं. हे बघा मस्तपैकी शेवणचा बाव काढलेला आहे.
आणि तो आता मस्तपैकी आपण टाकणार तोंडात एकदम लवलवी लय भारी टेस्ट एकदम जबरदस्त लय भारी झाली लय भारी झालं कालवण मित्रांनो आजची शेवण्याचा कालवण तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब